नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आज शुक्रवार आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यात आवडता शो, तुमचा सगळ्यात आवडता कार्यक्रम घेऊन मी स्नेहा पुन्हा एकदा साम टीव्हीच्या मंचावर आलेले आहे. नमस्कार. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. प्रेक्षक हो, लैंगिक इच्छा, आकांक्षा आणि ऊर्जा ही सगळ्या प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी आणि माणसाच्या लैंगिक इच्छा, आकांक्षा, समस्या आणि लैंगिकता यात काही महत्त्वाचे मूलभूत असे फरक आहेत आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे, आमचा हा साम टीव्हीचा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. प्रेक्षक हो, जसं आपण तारुण्य पार करून मध्यम वय आणि त्यानंतर वयाची 50शीकडे जातो, वयाची 50शी गाठतो, तसं हळूहळू आपल्या शरीरात बदल होत जातात. शरीराची ताकद बदलते, शरीराची प्रकृती बदलते आणि त्यामुळे काही समस्या आपल्याला उद्भवायला सुरुवात होते. पण लैंगिक समस्या सुद्धा यात समाविष्ट असतात बरं का. आणि म्हणूनच 50शी नंतरचं सेक्स लाईफ कसं असावं याविषयी आपण डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आमच्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मंडळी, आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित होणं आणि येणं हे स्वाभाविक आहे. पण काही जोडप्यांना लैंगिक संबंधात अडचणी येतात आणि ज्यामुळे त्यांचं नातं सुद्धा जे असतं एकमेकांबरोबरचं ते बिघडू शकतं. मंडळी, सेक्स हा तुमच्या जोडीदारावर तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा खूप सुंदर, सहज आणि नैसर्गिक मार्ग आहे. आणि सेक्स तुमचं नातं मजबूत करण्याचा एक अद्भुत असा मार्ग आहे. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे लैंगिक संबंध निर्माण करण्यात, त्याच्यासोबत प्रस्थापित करण्यात काही तुम्हाला समस्या येत असतील तर त्यावर सुद्धा काही ना काहीतरी उपाय आहेतच की. शेवटी विज्ञान, तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय हो, आणि त्यामुळे आता या सगळ्या लैंगिक समस्या आहे याच्यावर उपाय हे नेमके आहेतच. आता आपल्या विवाहित मुलीच्या आयुष्यात अशीच काहीशी लैंगिक समस्या निर्माण झाली होती. तिच्या पतीला काही त्रास होता, म्हणून त्यांच्या या जोडप्याच्या जीवनात निर्माण झालेलं नैराश्य दूर करण्यासाठी एक वयस्कर महिला डॉक्टर विजय दहिफळे यांच्या दादर इथं असलेल्या ओपीडीला आल्या, त्यांच्या क्लिनिकला गेल्या. खरं तर या महिलेनं आणि तिच्या पतीनं सुद्धा काही वर्षांपूर्वी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडून त्यांच्या लैंगिक समस्येवर उपचार करून घेतले होते आणि त्यांच्यानंतर जो चांगला अनुभव या दाम्पत्याला आला त्याचाच वापर किंवा त्यामुळेच कुठेतरी या वृद्ध महिला ज्या आहेत, या वयस्कर महिला आपल्या मुलीसाठी यावेळी डॉक्टरांकडे परत आल्या होत्या. पण आता यावेळी त्या जेव्हा आल्या होत्या त्या त्यांच्या जावयासाठी आणि मुलीसाठी. त्यांच्या 45 वर्षीय मुलीच्या आणि त्यांच्या जावयाचे नातेसंबंध जे आहेत आणि विशेषतः लैंगिक आयुष्य हे गेल्या 2-3 वर्षांपासून नैराश्यात गेलं होतं. कारण होतं त्यांच्या जावयाला असलेली कमजोरी, जावयाच्या 50शी नंतर आलेलं त्यांना ब्लड प्रेशरचा आजार आणि त्यामुळे जावयाला आलेली कमजोरी. आता मुलीकडून याची कल्पना जेव्हा या महिलेला मिळाली तेव्हा जरासुद्धा वेळ न घालवता त्यांनी याचं गांभीर्य ओळखलं आणि डॉक्टर विजय दहिफळे यांना गाठलं. त्यांच्या दादरच्या ओपीडीला त्या आल्या आणि सरांनी या महिलेच्या जावयाला तपासलं आणि त्यानंतर त्याला जी लैंगिक समस्या होती त्याच्यावर उपचार दिले, उपाय केले. अत्यंत चांगले परिणाम या सगळ्याचे दिसून आले आणि गरज पडली तर पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी आणि पेनाइल इम्प्लांट सारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स, अगदी आधुनिक उपचार पद्धती
पद्धतीचा पर्याय सुद्धा त्यांना सुचवला. सरांच्या उपचारांचा रिझल्ट खूप छान आहे आणि आता या महिलेची मुलगी आणि तिचे पती आता सुखी वैवाहिक जीवन जगतायत. डॉक्टर, काय सांगाल याविषयी? स्नेहाजी, तुम्हाला आठवतं की पहिलं जबाबदारी काय होती पालकांची? मुलांना मोठं करा, त्यांना शिकवा, खरं. त्यांचे लग्न करा. पण आता त्याचा पुढचा टप्पा देखील आलेला आहे. आई वडिलांनाच आता त्यांचं लैंगिक आयुष्य सुधारण्याची वेळ आलेली आहे. आणि ते कशामुळं? हे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या ह्या शोमुळं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आणि खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी त्यांना वाखाणतो, खरंच त्यांचं कौतुक करतो. का? बघा, काही वर्षानंतर आपली सुखं ना हे आपल्या मुलांच्या सुखामध्ये जातात. आणि जेव्हा आपली सुखं ही मुलांच्या सुखामध्ये जातात, त्यांना थोडा जरी काही धक्का लागला ना, मग तुम्हाला त्याचं दुःख व्हायला लागतं. आणि सध्याच्या काळामध्ये आई वडील फिट व्हायची वेळ आलेली आहे, पण त्यांची मुलं लग्न झाल्यानंतर अनफिट होण्याची वेळ आलेली आहे. आणि हे थांबवण्यासाठी आपला हा सुखी जीवनाचा मंत्र आपण उभारला आहे. नुसतंच सेक्शुअल लाईफ नाही, तो पूर्ण प्रापंचिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असतं. कसे ते आपण डिस्कस करणार आहोत. नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा बरं का. लैंगिक समस्या जर तुम्हाला असतील तर त्या लपवू नका. त्या पुढे येऊन निसंकोचपणे सांगा, त्याबद्दल व्यक्त व्हा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या, त्यांचे उपचार घ्या. डॉक्टर विजय दहिफळे सुद्धा आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, कन्सल्टेशन घेऊ शकता. आणि सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, खारघर, मेडिकोर हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर असतात. इथे तुम्ही जाऊ शकता. अनेक जण इथे नियमितपणे येतात. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये सतत रुग्णांची, अनेक पेशंटची रेलचेल असते. डॉक्टर प्रत्येकाला हवा तेवढा वेळ देतात, त्यांची सगळी समस्या समजून घेतात आणि त्यांना उपाय हा नक्कीच सुचवतात. आणि त्यांच्या सगळ्या समस्यांचा, लैंगिक समस्या सोडवण्यात नेहमीच ते मदत करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करू शकता. सरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करू शकता. तसंच पुन्हा एकदा मी सांगते की तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या या समस्या ज्या आहेत त्या लपवू नका. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला काही लैंगिक समस्या असेल, तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचं असेल, आणखी काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तर तुम्ही सुद्धा आता थेट डॉक्टरांना विचारू शकता. डॉक्टर आमच्या स्टुडिओत आमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर. पण मी प्रश्न विचारायच्या आधी बेळगाववरून रोहित यांचा फोन आलेला आहे, त्यांचा फोन घेऊया. रोहितजी, स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये. प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्ते डॉक्टर. नमस्कार रोहितजी, बोला. सर, मी तुमच्या शो पण 100% नॉर्मल झालेलो आहे. व्हेरी गुड, छान. मी आता 7 महिने झाले मेडिटेशन कंपल्सरी करत, योगासन कंपल्सरी करत आहे. तर कंटिन्यू केलं तर आम्ही सगळं बॉडी फिट करून मेंटेन करू शकतो का सर ओव्हरऑल? अच्छा. आणि मेडिसिन. ओके, सध्या तुम्हाला काही शीघ्रपतन किंवा पहिलं जी हस्तमैथून सवय होती, कमजोरी होती, त्यातनं तुम्ही किती टक्के बाहेर आले आता सध्या तुम्ही? मी 100% बाहेर आले. व्हेरी गुड. आता ते नॅचरली कसं मेंटेन ठेवायचं हे तुम्हाला विचारायचं, बरोबर आहे? ऑलरेडी ठेवलेलं आहे सर, खरंच मला कंटिन्यूस मेंटेन करायचं. म्हणजे नेहमीसाठी आपल्याला त्याला मेंटेन ठेवायचं, बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे काही जणांना हा प्रश्न विचारायचा असतो की मला शेवट म्हणजे काय, म्हणजे किती वर्षापर्यंत मी ऍक्ट करू शकतो, ऍक्टिव्ह राहू शकतो? सांगूया आपण जेवणाचं विचारतो की किती वर्षापर्यंत खाऊ, मी कंटाळा आला मला जेवण करून नाही ना. आणि परत समजा मग व्यायाम करायला सांगितला की हे कारण सांग, ते कारण सांग. म्हणजे जेवण पाहिजे, बाकीच्या ऍक्टिव्हिटी पाहिजे, पण फिटनेस नको. मग आता तुम्ही म्हणताय की मला आता समजा ठीक आहे, मी गोळ्या घालून झालो. हे आपले खूप दिवसापासूनचे दर्शक आहेत आणि बेळगाव, कर्नाटक, त्यांच्या त्या एरियामध्ये सर्वांना हे क्लिप पाठवून फेसबुक लाईव्ह बघायला लावतात. या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो यांना, परत मी रिपीट करेन की हा आजार नाही. मी सर्वजण काय म्हणतात की मी ही गोळी घेतली, मला सवय तर लागणार नाही ना, मग एकदा मी घेतल्यानंतर पुन्हा शेवटपर्यंत अवलंबून राहील का? मला तुमचं स्वतःचं रिचार्ज केल्यानंतर त्याला जर मेंटेन ठेवलं तुम्हाला गरज पडणार नाही. पण तुमचं डाएट आहे, तुमच्या हॅबिट्स आहेत, तुमचं स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल, स्थूलपणा, ह्या गोष्टी जर राहिल्या तर परत तुम्ही बॅक येऊ शकता. आणि वय वाढेल तसं टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा बदलतात, टेस्टोस्टेरॉन मात्रा कमी व्हायला लागतात. त्या कमी होणे म्हणून सकस आहार आहे, त्याचबरोबर एक्सरसाइज केली तुम्ही शेवट पण त्यामध्ये मेंटेन करू शकता. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, आणखी एक फोन आलेला आहे. मुकुंदजी बोलतायत, त्यांचा कॉल घेऊया. मुकुंदजी, बोला. कुठून बोलताय तुम्ही? नाशिकहून बोलतो. हा, बोला. सर, मला युरिन इन्फेक्शन होतंय. ओके. तर मी युरोलॉजिस्ट वगैरे डॉक्टरांना दाखवलं होतं. ओके.
हा, तर कशामुळे होतं हे? तुमचं वय त्यांनी सांगा मला मला. औषध वगैरे ते माझं 50. 50 वर्ष. बरं, औषध घेतल्याने काय फरक पडला? नाही, आता औषध चालू केलं मी. त्याच्यामध्ये मला औषध आहे. तुम्हाला औषध पण नाव पण सांगतो मी तुम्हाला. बरं ते असू मला द्या. त्यांनी मला दिले थोडक्यात सांगा. निफ्ट्रान दिले. निफ्ट्रान. नायट्रोफेरंटाईन आहे 100 मिलीग्राम, बरोबर आहे. ठीक आहे. तर मला एक सांगा की तुमचा आता ह्याचा सेक्शुअल लाईफवर काही परिणाम झालेला आहे का? नाही, काही नाही. आणि क्रॅम्पॅक डी दिली. क्रॅम्पॅक डी. ओके ओके ओके, काही हरकत नाही. काही व्यसन आहे, स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे काही? हो, असतं म्हणजे माझं एजन्सी असल्यामुळे होतं. इन्फेक्शन मध्ये नेमकं काय तुम्हाला त्या ठिकाणी बर्निंग होतं किंवा काय होतं त्रास नेमका? बर्निंग होतं, बाकी काहीच नाही जास्त. हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि सेक्शुअल डिस्फंक्शन ह्यावर मी लवकरच येणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगतो, हे बघा, जेव्हा तुमचा जो ऑर्गन त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याचं आम्ही हायजीन का मेंटेन ठेवायचं. हे बघा, बरेच जण डायबिटीस असेल, आणखी काही आजार असेल, त्या ठिकाणी मी बेसिक नेहमी सांगतो की तुम्हाला जेव्हा सकाळी स्नान करता त्यावेळेला तुमची त्वचा क्लिअर कट त्याला ओपन करणे, मागे पुढे करून त्या ठिकाणी क्लिनिंग करणे, ते झाल्यानंतर त्याला ड्राय करणे, काही जणांना त्या ठिकाणी काही स्पेशल मॉइश्चरायझर लावणे, ह्या गोष्टी आवश्यक असतात. दुसरा भाग, या ठिकाणी डायग्नोसिस यांचं झालेलं आहे, मेडिसिन चालू आहेत, पण किती दिवस तुम्ही हे मेडिसिन घेणार? तर हे होतं काय, यामध्ये तुमच्या प्रत्येक आजाराचा सोर्स हे ॲसिडिक वॉटर आहे. तुमची पाण्याची pH चेक केली तर आज हे ॲसिडिक निघते, 7च्या खाली येते. नॉर्मली जर तुम्ही अल्कलाईन वॉटरचा यूज केला 7.5, 8.5, 9.5 pH असे खूप चांगले डिव्हायसेस देखील आहेत. तर मेडिसिनसोबतच तुम्ही जर अल्कलाईन वॉटर वापरलं तर लॉंग टर्मसाठी फक्त UTIs नाही, तुमच्या सेक्शुअल लाईफवर देखील त्याचा चांगला फायदा होतो. आणि इतर आजार, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा इतर काही ॲसिडिटीचे प्रकार असतील ते देखील कमी होतात. त्यामुळे तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रोलॉजीना भेटा. तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही. इन्फेक्शन हे कंट्रोलमध्ये येईलच, पण परत देखील होणार नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर, आणखी एक फोन आलेला आहे अमरावतीवरून. एक महिला प्रेक्षक आहे, घेऊया. साधनाजी, त्यांचा कॉल घेऊया. साधनाजी, विचारा तुमचा प्रश्न डॉक्टरांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते जी, बोला. माझा प्रश्न असा आहे की ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केल्यानंतर ब्रेस्ट फोरप्ले करू शकतो का आणि करताना काय काळजी घ्यावी? किती महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणजे जवळपास आता इम्प्लांट तुम्हाला सुंदरतेसाठी केलं जातं, पण पुढची काळजी माहित नाही ना. काही जण न सांगता, म्हणजे मला माझ्या पार्टनरला सांगायचं नाही, असं करू नका, असं केलं जातं. महत्त्वाचं सांगतोय बघा, सुंदर दिसणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. फिट राहणं हा देखील हक्क आहे. समजा ब्रेस्ट इम्प्लांट म्हणजे काय, थोडक्यात काही स्त्रियांमध्ये काही हार्मोनल कॉजमुळं किंवा इतर कारणामुळं जर त्या ठिकाणची स्तनाग्रे छोटी असतील, त्या ठिकाणी सिलिकॉनचे इम्प्लांट वेगवेगळ्या साईजचे, शेपचे टाकले जातात. ते टाकल्यानंतर ही एक सर्जरी आहे. आता हे विचारतायत फोरप्ले, म्हणजे खरंच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करेल मी. फोरप्ले म्हणजे एखाद्या ॲक्टमध्ये जाताना जी जवळीक तुम्हाला साधायची असते त्याला फोरप्ले म्हणतात. आणि हे सजग झाले आपल्यामुळं. बहुतेक सुखीजीवाचा मंत्रपुस्तक तरी पाहिलं असणार आहे. तर कुठलीही सर्जरी केली की त्याचं कॅप्सूल फॉर्म होण्यासाठी, पूर्ण हिलिंग होण्यासाठी मिनिमम 3 ते 4 आठवडे लागतात. म्हणजे 1.5 महिना ते पकडायला लागेल. तोपर्यंत तुम्हाला जेंटल टाईपमध्ये मसाज आहे, त्याच ठिकाणी लॅटरल टॅपिंग आहे. ब्रेस्टचा आउटर आणि अप्पर कंपार्टमेंट हा फार न्यूरोलॉजिकली सेन्सिटिव्ह असतो. पण हे का करणं आवश्यक असतं? जेव्हा तुम्ही क्रियेत जाता तेव्हा तुझा पार्टनर त्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी त्यांचंही एक्सायटेशन आहे, त्यांचंही डिझायर आहे, त्यांचीही भावना आहे, त्यांचंही लुब्रिकेशन आहे. हे होण्यासाठी करावं लागतं. पण महत्त्वाचं, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रोलॉजीना भेटा. आणि जेव्हा तो स्कार चांगला पक्का होईल, त्या ठिकाणी तुम्हाला कुठला पेन नसेल आणि इनिशियली तुम्हाला काही एक्झरसाइजेस मसाज दिलेला असतो ती कॅप्सूलमध्ये प्ले येण्यासाठी, ते झाल्यानंतरच तुम्ही प्ले केला तर काहीच हरकत नाही. आणि टॅपिंग, लॅटरल टॅपिंग, अप्पर टॅपिंग आणि जेंटल हँडलिंग अशा पद्धतीची सुरुवात करायची असते. अतिशय सुंदर प्रश्न. मी म्हणतो जेवढ्यांचं इम्प्लांट झालंय त्या सर्वांचं प्रतिनिधित्व या प्रश्नामुळे झालेलं असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक फोन आहे, त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, कोण बोलताय? हा, बोला. अच्छा, पूर्वाजी बोलतायत आपल्या बरोबर. पूर्वाजी, बोला. हॅलो. हा, बोला. हा, बोला मॅडम. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, पार्टनरच्या लिंगाचे फ्रॅक्चर झाले तर त्यात वाकडेपणा येतो का आणि त्यावर काय ट्रीटमेंट असते त्याबद्दल माहिती सांगा. पार्टनरची काळजी असायला हवी. म्हणजे आणि आपला शो हे सर्व आपले दर्शक घेतात, त्याचं मला खरंच फार कौतुक वाटतं. आणि बघा, तुमच्या मेल पार्टनरची जी कंप्लेंट आहे ती फिमेलला सांगायची वेळ येते का? कारण मी फिट आहे, मला काही झालं नाही म्हणून टाळायचं आणि उद्या त्याचे कॉम्प्लिकेशन समोरच्याला होतात. साधं उदाहरण देतो मी. इतकं कॉमन आहे, तुम्ही म्हणाले अशा सॉफ्ट असलेल्या पार्टचं फ्रॅक्चर होतं का? नाही.
जेव्हा लिंगामध्ये 10 पटीने प्रवाह वाढलेला असतो त्यावेळेस ट्युनिका अल्बुजिनिया आतले भरलेले सॅक्स हे एवढे टॉट होतात की त्या ठिकाणी हाडासारखी कठोरता येते. बऱ्याचदा काय होतं, ॲक्ट करताना तुम्ही अंधाराच करता. आता काय सवय कशामुळे मला माहीत नाही, बरेच जण तुम्ही स्वतःला लाजता. आता जर पार्टनर स्वतःला लाजत असतील कसं फील त्या ठिकाणी कम्युनिकेशन होईल. मग अशा केसमध्ये बऱ्याचदा रॉंग हिटिंग होतं. ॲक्ट करताना थर्स्टिंग करताना कुठंतरी रॉंग डायरेक्शनमध्ये त्याला थर्स्ट केलं जातं. मग अशा वेळेला फ्रॅक्चर होतं. मग अशा लिंगाचं फ्रॅक्चर दाखवायचं कोणाला? म्हणजे एक तर लाजून तसंच राहणे, पण लाजण्याने आजार जाणार आहे का? तुमचं हाताचं मोडलं, पायाचं मोडलं, तुम्ही छानपैकी प्लास्टर करून गळ्यात घालून फिरता ना, मग तोही भाग तुमचाच आहे ना, त्याला काही वाईट टाकायचं का आपण? नाही. मग त्याच भागाला त्यावेळेला समजा स्वेलिंग आलं, ब्लिडिंग झालं, ताबडतोब तज्ज्ञांना दाखवा. तज्ज्ञ आहेत, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट ह्याला नीट करू शकतात. पहिल्यांदा कॉन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. काही प्रकारचं वेट अँड वॉच पद्धतीने मेडिसिन्स देऊन त्याला नीट केलं जातं. सोनोग्राफी किंवा डॉपलर करून समजा काही जास्त रप्चर असेल, ॲक्टिव्ह ब्लिडिंग असेल, तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी एक्सप्लोरेशन लागतं. एक्सप्लोरेशन करून बऱ्याचदा पेरिकार्डियल ग्राफ्ट त्या ठिकाणी टाकायला लागतो किंवा गरज पडल्यास काही जणांना इम्प्लांट देखील टाकावं लागतं. महत्त्वाचं सांगतो, हे बघा, तुमच्या फिमेल पार्टनर ही का कंप्लेंट सांगितली की तुमच्या त्या फ्रॅक्चरमध्ये त्या ठिकाणी बेंड आल्यामुळे त्या ठिकाणी कठोरता गेली. कठोरता गेल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पार्टनरला तुम्ही सॅटिस्फाय करू शकत नाही. आणि मग बऱ्याचदा तर पहिल्यांदा स्वतः एकट्या फिमेलच येतात माझ्याकडं, तर मी असं माझ्या मिस्टरांना आहे आणि ते तर यायला तयारच नाही, तर आपण काय करायचं? तर आपण पहिलं उदाहरण पाहिलं, स्वतः सासूबाई आपल्या जावयाला घेऊन आल्या. म्हणजे त्या मुलीचा चेहरा सुकलेला, तिचा निस्तेजपणा आलेला. ती म्हणे, बाई तुला काही गाडी आहे, मर्सिडीज आहे, बंगला आहे, पण लोकांना हे कुठं कळतं की त्यांच्या लाईफसाठी सेक्शुअल लाईफ, कॉन्टॅक्ट, कम्युनिकेशन, लव्ह, अफेक्शन ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये. तर म्हणून एकच सांगेन की अशा प्रकारची व्याधी तुमचाच तो पार्ट आहे, त्याला लाजायचं नसतं. तज्ज्ञांना ताबडतोब दाखवलं तर हे कॉम्प्लिकेशन तुम्ही टाळू शकता. एक 10 ते 20% लोकांमध्ये अशा प्रकारची मायक्रो फ्रॅक्चर बऱ्याचदा हस्तमैथुनमुळे देखील होत असतात. म्हणून एकच सांगेन मित्रांनो, कुठलंही एज असो, मॅरिड असो, अनमॅरिड असो, अशा केसमध्ये जर तुम्हाला अशी व्याधी असेल तर सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टला दाखवा आणि नक्कीच त्याचा रिझल्ट आहे, ट्रीटमेंट आहे आणि तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक प्रश्न होता की आता जसं वय वाढतं तसं कमजोरी, शीघ्रपतन या सगळ्या समस्या असतातच. मात्र ज्यांना कमजोरीची समस्या आहे आणि ज्यांना ऍसिडिटी किंवा आम्लपित्त या सगळ्या गोष्टींची समस्या आणि त्याची पण उपचार पद्धती त्यांच्यावर चालू असेल, तर काय सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यावी हे मला जाणून घ्यायचं. पण आता एक ब्रेक घेऊया, ब्रेकची वेळ झाली आहे. कारण कुठेही जाऊ नका, आम्ही छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा फक्त साम टीव्ही. ब्रेक नंतर आमच्या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, मी प्रश्न जो विचारला होता, आम्लपित्त आणि कमजोरी जर असेल तर सेक्स ट्रीटमेंट कशी आणि ही घ्यायची? कॉमन समस्या आहे, प्रत्येकाला ऍसिडिटी होते आणि मग आपल्या ह्या पिल्स घ्यायच्या, गोळ्या घ्यायच्या, तर मग घ्यायची की नाही घ्यायच्या हा मोठा प्रश्न असतो. सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट हा असतो, पण तो कमी करायचा असेल, तुम्हाला समजा कमजोरीची गोळी घेतलेली किंवा तुम्हाला ब्ल्यू पिल दिली, काही दिलं,
नॅचरली प्रत्येक गोष्टीच्या ट्रीटमेंटनंतर त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढलेला असतो. तो फ्लो फक्त तुमच्या लिंगाकडेच जातो का? नाही, पूर्ण शरीराचा हार्ट आहे, ब्रेन आहे, स्टमक आहे, प्रत्येक ऑर्गनकडे जातो. मग ज्यांना ऑलरेडी ॲसिडिटी आहे, गॅस्ट्रायटिस आहे, पित्त आहे, त्यांना हायपर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून जेवणासोबत ही घ्यायची असते, सोबत एखादं अँटॅसिड घ्यायचं असतं आणि एम्प्टी स्टमकवर कधीच घ्यायची नसते. आणि बऱ्याचदा कॉम्बिनेशन थेरपी, हार्मोन्स बऱ्याचदा डोस कमी करून असा घेतला तर नक्कीच कमजोरीसाठी ते ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि नक्कीच ॲसिडिटी, गॅस्ट्रायटिसवाल्यांना देखील यामध्ये काही घाबरायची गरज अजिबात नाही. नक्कीच. आता वेळ झाली आहे आपल्या अच्छा. क्विजची, पण त्याआधी विनर सांगा कोण आहे. सांगायचं. मिस्टर विजय मुरकुटे, मागच्या वेळेचे विजेते, देहू पुणेचे आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तकं घेतली आपल्या मित्रांना देण्यासाठी आणि आनंद व्यक्त केला. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला गिफ्ट जिंकायचं असेल, पुस्तक जिंकायचं असेल, प्रोटीन घ्यायचं असेल आणि भेटायचं असेल तर चिठ्ठी काढूया. चिठ्ठी काढूया. आज पाहूया आज कोणाचं नाव असणार आहे. मिक्स करा. कारण काही जण म्हणतात की बरं. मॅडम असं आपण एकदम जे परत हातात mix तिथे घेतात करूया. त्या ठिकाणी. कारण हे तुमच्यापर्यंत येत नाही, पण माझ्या उपडीमध्ये मला हे सांगतात ते. नक्कीच. चला बघूया आता आपण कुठे गेलो ते. चला आपण गेलो आता बुलढाणा. यामध्ये सुरेश आराक यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी की कमजोरीसोबत जर ॲस्थमा असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. मित्रांनो सांगतो, ॲस्थमा असेल तरी ट्रीटमेंट घेता येते. उलट हे वासोडायलेटर असल्यामुळं तुमचा अस्थमा कमी होण्यास मदत होते. पण जर अस्थमासोबत ब्रॉन्कायटिस आहे, कलेक्शन आहे, कन्सॉलिडेशन आहे, BP किंवा डायबिटीस आहे, अशा गोष्टी असेल तर काळजी घ्यायला लागते, डोस कमी करायला लागतो. यांना ॲडिशनल स्विमिंग आणि एक्झरसाईज आणि काही ब्रॉन्कोडायलेटर देखील द्यायला लागतात. अतिशय सुंदर उत्तर. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरीसोबत गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिडिटी असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायची असते. हा जर शो मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप केलं, पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट मेसेज करा, फोन लावा किंवा डायरेक्ट तुमच्या टीमला सांगू शकता आणि तुमचं परत आम्ही विड्रॉ करून तुम्हाला त्यावेळी सहभागी करू शकतो. आणि हे महत्त्वाची इव्हेंट के फोटोग्राफी या ठिकाणी पाहताय तुम्ही. नुकतंच गेल्या आठवड्यामध्ये इंडसइंड बँक संभाजीनगर याचे आमचे जे महत्त्वाचे मेन मॅनेजर जे आहेत ते संतोषजी झा, त्याचबरोबर त्या ठिकाणचे मॅनेजर विवेक देशपांडे, मिलिंद पाटील, त्याचबरोबर वैष्णवी आणि इतर पूर्ण सर्व त्यांची टीम यांनी आपल्याला स्पेशली एका मेडिकल रिलेटेड प्रॉडक्ट म्हणजे हॉस्पिटलसाठी सप्लिमेंट असणारे आणि हॉस्पिटल डेव्हलपमेंटसाठी कामाला येणारे असे स्पेशल केअर प्रॉडक्ट होते. त्या ठिकाणी त्या ब्रँडचं इन्स्पेक्शन झालं, त्या ठिकाणी सर्व स्टाफसोबत मिटिंग झाली आणि कशा पद्धतीनं फ्युचरमध्ये मेडिकल फील्डमध्ये चांगल्या ॲक्टिव्हिटीसाठी कसं त्यांना मदत करता येईल, कसं असोसिएट होता येईल आणि कशा पद्धतीने डॉक्टरांना त्यांचा प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी मदत करता येईल. इव्हन त्यांनी आपल्या HGMच्या शोबद्दल आणि तुम्हाला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुमचा शो अतिशय छान चालतो आणि फार इन्फॉर्मेटिव्ह असतो. आणि अशा पद्धतीने या बँकेचे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि भावी आयुष्यात त्यांना मनापासून शुभेच्छा की त्यांनी या नॅशनलपासून इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावं. बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच डॉक्टर, खरं तर आपण आभार मानले पाहिजेत या सगळ्यांचे आणि विशेषतः आपल्या प्रेक्षकांचे, कारण तुमच्यामुळेच आम्हाला बळ मिळतं. आम्ही उत्तम विषय सेक्स आणि त्या संदर्भातल्या लैंगिक समस्या आणि त्यावरचे उपचार याबद्दल आम्ही उत्तम विषय समोर आणतो आणि सरांकडनं त्याविषयी मार्गदर्शन सुद्धा घेतो. आणि सर सुद्धा अतिशय मनापासून या सगळ्यात सहभागी होतात, मार्गदर्शन करतात. पण तुम्हाला सुद्धा अशा काही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही सरांना संपर्क करा आणि त्यासाठी जे स्क्रीनवर नंबर दिले ते तुम्ही पुन्हा एकदा नोंद करून घ्या. यानंतर आपण इथेच थांबतो. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आता वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची, त्यामुळे आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटणार आहोत, याच दिवशी याच वेळी, आणि तुमच्या सगळ्यात आवडत्या तज्ज्ञांसह म्हणजे डॉक्टर विजय दहिपळे यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. गुड नाईट. नमस्कार.